रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी साबुदाणा भिजत घालते। तुम्हाला उद्या करायचं असेल तर रात्रीच भिजत घालायचा हा साबुदाणा। फ्रेश आणि चांगला साबुदाणा घ्यायचा। हे बघा, ह्याला पांढरा पांढरा आहे। तर मग त्याच्यामध्ये आपण असं पाणी घालायचं आणि तो चांगला असा स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचा आणि 20 मिनिटं पाण्यात ठेवायचा आणि पाणी काढून घ्यायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचा। उद्या आपण ही खिचडी बनवणार आहोत 1 किलोची। हे बघा, असं पाणी ओतून ठेवायचं, 20 मिनिटं ठेवायचं झाकून। 20 मिनिटानंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं तसंच। आपण आता शेंगदाणे भाजून घेतलेत। हे बघा, जास्त लालसर पण करायचे नाही, जास्त पांढरे पण नाही। आणि मी असं थोड्याशा साली काढून घेतल्यात। सालं थोडी ठेवायची, थोडी काढून घ्यायची। आणि आता आपण ह्याचं जाडसरच कूट करून घ्यायचं मिक्सरला। बारीक जास्त कूट करून घ्यायचं नाही, नाहीतर मग खिचडी चिकट होती। मिक्सरला लावून घेऊया। हे पहा, आपला शेंगदाण्याचा कूट असं जाडसर तयार झालेला आहे। आणि मी 1 किलोला जवळजवळ 300-350 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत। हे बघा, बिलकुल याच्यामध्ये पीठ नाही आहे। शेंगदाण्याचं पीठ असेल तर मग ते चिकटते खिचडी पातेल्याला किंवा कढईला। तर असं हे भरड केल्यासारखंच घ्यायचं करून आणि बटाटे उकडून घेऊन आपण आता खिचडी करू। हा आपला साबुदाणा रात्रभर भिजवून असा मोकळा तयार झालाय। हे बघा, असं। आता आपण ह्याला शेंगदाण्याचं कूट, मी जवळजवळ 300 ग्रॅम शेंगदाण्याचं कूट करून घेतले असं जाडसर। 1 किलो साबुदाण्याला मी 300 ग्रॅम घेतले। आणि ह्या मिरच्या, एवढ्या मिरच्या घेतल्यात। आता मी ह्या मिरच्या थोड्याशा जाडसर मिक्सरला अशा लावून घेणार आहे। आपण हे 1 किलो साबुदाण्यासाठी हे एवढं 1 वाटी तेल घेतोय। हे बघा, एवढी 1 वाटी तेल गरम झाल्यानंतर आपण वाटून घेतलेली मिरची टाकली। गॅस कमी करायचा। हा 1 चमचा भरून मी सेंधव मीठ टाकते तेलामध्ये। उकडून बारीक केलेला बटाटा, तुम्हाला जेवढं हवं तेवढं टाकू शकताय, कमी जास्त। मी एवढा घेतलाय। चांगलं परतवून घ्यायचं। बटाट्याला व्यवस्थित मीठ लागतं असं टाकल्यामुळं, गोडसर लागत नाही बटाट्याला। त्याच्यामध्ये टाकूया आपण शेंगदाण्याचा कूट। त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं मीठ टाकते शेंगदाण्यामध्ये। शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे ह्याला जास्त नाही परतवायचं, एवढंच। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा घ्यायचं। गॅस बारीक करून घ्यायचा आणि साबुदाणा एकसारखा असा हलवून घ्यायचा।
जर चुकून तुमचा साबुदाणा भिजलाच नाही नीट, थोडासा कच्चा राहिला आहे, तर मग थोडंसं दूध टाकायचं याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर पण घालू शकताय. असं सतत एकसारखं हलवून घ्यायचं साबुदाणा. आणि ह्याच्याखाली मी एक जाड तवा ठेवला आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही, असं कडकड नाही होत खाली मग साबुदाणा. तर त्यासाठी मी आता काय करणार आहे, थोडंसं याच्यामध्ये तूप आणि दूध सोडणार आहे. साबुदाणा भिजलेला आहे, चांगला मऊ आहे, तरी पण चवीसाठी म्हणून हे बघा मी एवढं तूप घालते आणि एकदम मोकळा राहतो मग साबुदाणा. तूप आणि झाकून ठेवायचे हे सगळं घालून. गॅस बारीक मंद गॅसवरच करायचं. तुम्हाला जर एकदम 1 किलोचं जमत नसेल परतायला, तर तुम्ही अर्धा किलोचं पण करू शकता, कारण ह्याला हलवायला थोडं व्यवस्थित लागतं. मिक्स झालं पाहिजे सगळं, मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट. आणि मी याच्यावर असं कडेने अगदी 2 चमचे दूध सोडते. यानं चव पण खूप छान येते. तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅसवर थोडा वेळ झाकून ठेवायचं. तुम्ही बघताय अजिबात खाली लागत नाही आहे साबुदाणा, एकदम मोकळा आहे. त्याला आपण 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. असं गॅस मध्यम ठेवायचा. मी तवा ठेवलाय. क्वांटिटी जास्त असल्यामुळं मला जवळजवळ 8 ते 9 मिनटं लागलेली आहे. असं मी झाकून ठेवले. 2 मिनटात होत नाही आहे हे. आणि आपण एकदा परतवून बघू. थोडासा मी गॅस वाढवला आहे आत्ता. मंद गॅसवरच ठेवलं होतं मी, एकदम बारीक गॅसवर. तर हे बघा, अजिबात कुठेही खिचडी अशी लागलेली नाही आहे खाली. तुम्ही पण नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुम्ही असं करून खावा. चला तर मग ही खिचडी आपण बघूया. ही अशी खिचडी तयार होण्यासाठी मला 1 किलोला जवळजवळ 45 ते 50 मिनटं लागली बारीक गॅसवर. आणि आता आपली ही खिचडी तयार झालेली आहे प्रसाद म्हणून वाटण्यासाठी. चला तर मग तुम्ही खा. महाशिवरात्रीनिमित्त बनवलेला हा खिचडीचा प्रसाद तुम्हीही करा आणि खा. महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.